Yeah.
तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। तत्वज्ञानामध्ये अर्ध्या श्लोकामध्ये मी सगळं तत्वज्ञान सांगतो असं म्हणताना आचार्यांनी म्हटलं आहे की श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः। 8 दुणे 16 अक्षरे ऐकायची फक्त। ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः। अगदी थोडकं ऐकायला आचरणात आणायला किती अवघड। मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः आणि वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभा। अगदी सोपं, अत्यंत उत्कृष्ट, सर्व सुखाचं मूळस्थान, सर्व सुखाचा महासागर, परमानंद, अक्षय टिकणारा, अभंग टिकणारा, यात कधी कमी अधिक होत नाही आणि कमी अधिक होत नाही पण कंटाळा येत नाही। म्हणजे माणसाला खोड आहे ते जर सारखं मोनोटोनस म्हणतो असं सारखं चालू राहिलं की त्याला ते सहन होत नाही। काय मौज आहे। परमेश्वराने मनुष्य घडवला एका उद्देशानं आणि तो झाला काही भलतात। तेव्हा हे अगदी सोपं पण अवघड होऊन बसलं। त्याची जी अनेक कारणं आहेत त्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे योग्य मार्गदर्शनाचा अभाव। मार्गदर्शन अनेक जण करू शकतात पण योग्य मार्गदर्शन करून ही जी अवस्था आहे ही प्राप्त करून देणं हे सोपं काम नाही। एरा गबाळाचे काम नव्हे असं आहे, मोठं अवघड प्रकरण आहे। म्हणून जीव ब्रह्म हे प्रत्ययाला जर यायचं असेल तर त्याच्या मार्गामध्ये आमचे महाराज म्हणतात की हरुण जीवा हरुण जीवाचे जीव पडता
शेवटी एक वस्तू अशी आहे की जी जीवाच्या जीवपणाचा नाश करून, जीवाचं जीवपण नाहीसं करून त्याला शिवपदवीवर चढवते. आणि हे करीत असताना ज्या मोक्षासाठी मी म्हणणारे धडपडतात, ती मुक्ती त्याच्या घरी बटकी होते, दासी होते. बटीक करवितो मुक्ती, मुक्ती त्याच्या घरी बटीक होते, दासी होते. अरे या अभिमानावर तर, या वस्तुस्थितीवर तर संत म्हणतात, मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडीसी. हा गाठोडीला गेला कसा? सद्गुरूची कृपा झाली, त्यांनी मार्गदर्शन केलं, म्हणजे मग जीवाला त्या मार्गाने जाऊन जे मूल स्थान आहे ते प्राप्त करून घेता येतं. आणि हे करीत असताना सद्गुरू हातचं काही राखून ठेवीत नाही. सगळ्या जगामध्ये एकुलता एक मनुष्य हा की जो आपल्या इतकं नव्हे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्हावी अशी इच्छा करतो शिष्याकडून. बाकी सगळे देतात, हातचं राखून देतात. शंकराचार्यांनी आपल्या शतश्लोकी मोठ्या मोठ्या गौरवाने म्हटलं आहे की दृष्टांतो नैव दृष्टः त्रिभुवन जठरे सद्गुरोर ज्ञानदातुः स्पर्शश्चेत् तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारं न स्पर्शत्वं तथापि श्रितचरण युगे सद्गुरु स्वीय शिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्ते नवालौकिकेपि. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. इतकंच नाही तर कित्येक वेळा निदान इतिहासात दिसताना तरी असं दिसतं की सद्गुरूची महती शिष्यामुळे कळली, नाही तर कळलीच नसती. इतकं मोठे पण शिष्याला गुरु देतो. मला खरं सांगा, निवृत्तीनाथ आपल्या ठिकाणी लाख मोठे आहेत, आम्हाला शंका नाही त्याबद्दल. पण ज्ञानेश्वर महाराज न उल्लेख करते तर निवृत्तीनाथांचं मोठे पण कळलं असतं का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून निवृत्तीनाथ किती मोठे हे कळतं. एरवी निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांच्या करता म्हणा किंवा त्यांच्या प्रकृती धर्माप्रमाणे म्हणा आत्मलोप करून घेतलेलं आहे. जनार्दन स्वामीची ती स्थिती आहे की एकनाथ महाराज सांगतात म्हणून जनार्दन स्वामी कोण आहे ते कळतं. जर एकनाथ महाराज न बोलते तर जनार्दन स्वामी कळलाच नसतं. आता हे शिष्यादिच्छेद पराजय झालं की नाही, की लोक शिष्याला ओळखतात आणि शिष्यावरून गुरुला ओळखतात. आणि यात असं आहे, असं जर ओळखलं ना तर राग येतो म्हणतात. कालच कुठेतरी एक लेख वाचला की बायको नवऱ्यावरून ओळखली जाते, त्याचा बायकांना राग येतो म्हणे. आता तो व्यक्त व्हायला लागला आहे. त्यांना काहीतरी आपलं व्यक्तित्व, काहीतरी नवीन शब्द माझ्या लक्षात राहत नाही, आपल्या व्यक्तित्वाचा अपमान झाला, आमच्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवली नाही वगैरे वगैरे काही वाटतं म्हणे. म्हणून आता काही तर जोडजोड नावं लावतात. म्हणून जोड तरी कशा लावतात कोणा ठेवू. बरं त्यातही पुन्हा गंमत आहे, नवऱ्याचं नाव लावायचं नाही ठरवलं तो पुरुष, बापाचं नाव लावलं तर तोही पुरुषच. ही पुन्हा भानगड आहे. मी आपल्याला ह्या संदर्भात सांगतो हे की असा आपल्या नावाचा उल्लेख दुसऱ्या कोणाच्या तरी संदर्भावरून होणं हे अपमानातच समजलं जातं. हे अलीकडे माझ्या चांगलं लक्षात आलं. आणि मग असं वाटायला लागलं की हे जुनं जे वर्णन आहे तर किती यथार्थ आहे, की वास्तविक माझ्यामुळे ज्याला मोठेपणा प्राप्त झाला, माझ्यामुळे जो अधिकार संपन्न झाला, मी मार्ग दाखवला म्हणून ज्याचं कल्याण झालं, जो स्वतः माझ्या पायावर लोटांगण घेताना भूषण मानतो, त्या शिष्यावरून मला ओळखलं जावं आणि तरी सुद्धा गुरु आनंदात असावा. आता हे आणखीन कुठे आढळेल का आपल्याला? सर्वत्र जयमन्विच्छेद शिष्यादिच्छेद पराजयम किंवा पुत्रादिच्छेद पराजयम असं म्हणतं की शिष्याकडून आणि पुत्राकडून जर पराभव झाला गुरुचा किंवा पित्याचा तर ते गुरुला किंवा पित्याला भूषणास्पद आहे. ही जी वृत्ती आहे ती फक्त सद्गुरु ह्या पदामध्येच आहे, सद्गुरु ह्या पदाला पोचलेल्या व्यक्तीमध्येच आहे. सद्गुरु म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीमध्ये असेल की नाही माहित नाही, पण जो सद्गुरु पदाला पोचला त्या व्यक्तीमध्ये मात्र हे निश्चित दिसतं
म्हणून आमचे महाराज उपसंहार करताना म्हणतात पदाचा, गुरु गुरुपणा दे शिष्याला अनन्य धायावरती, गुरु गुरुपणा दे शिष्याला अनन्य धायावरती, दास गणू म्हणे वेदने ज्योती समिराया ज्योती, आपलं सर्वस्व शिष्याला देऊन टाकतो, आपल्याजवळ काही ठेवीत नाही. गुरु गुरुपणा दे शिष्याला, गुरु शिष्याला गुरुपणा देतो. म्हणजे संन्यास दीक्षेत असा आहे म्हणतात की संन्यास घेतला म्हणजे ज्याच्याकडनं घेतला त्याला गुरु म्हणायचं, त्यांना नमस्कार करायचा. आणि त्यानं नमस्कार केला की आता हा संन्यासी झाला म्हणजे माझ्याच योग्यतेचा झाला, आता याच्या माझ्यात काही अंतर राहिलं नाही, म्हणून दीक्षा देणाऱ्या गुरुनं त्याला नमस्कार करायचा. निदान तंत्र तरी शिल्लक आहे. इतका गुरुचा अधिकार आहे, इतकी गुरुची योग्यता आहे. म्हणून आपल्याकडे गुरुचं वर्णन करताना ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं असं असल्यामुळं सद्गुरूं तं नमामि. अशा सद्गुरूला नमस्कार असो असं म्हटलंय. ही योग्यता सद्गुरूची असल्यामुळं, ही महती सद्गुरूची असल्यामुळं, हे स्थान सद्गुरूचं असल्यामुळं जर परमार्थ मार्गामध्ये प्रगती करून घेणं आवश्यक आहे असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? आत्मस्वरूपा पहाणे आचर्या धर्मणे घ्या गुरुहाती, सखीया पाहू गेल्या होईल अवधी भजिती, परब्रह्ममूर्ती सद्गुरु हात आणि म्हणून जर आत्मदर्शन व्हावं अशी खरंच इच्छा असली, कारण काय त्यात सुद्धा पुष्कळ गडबडीन भानगडी आहेत. माणसं गुरु करीतच नाही तसं नाही, करतात, अगदी हट्टानं करतात. कारण कुठेतरी ते परंपरेत ऐकलं असतं की निगुर्याला गती नाही, जणू काही गुरु केला की सगळी गती मोकळी झाली. आत्मस्वरूप पाहायचं आहे आणि मग गुरु करतो असं होतं का? भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, साक्षात्कार घेऊन घ्यायचा आहे आणि मग गुरु करतो असं होतं का? सहसा असं होत नाही. एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो, गुरुं प्रयोजनोद्देशाद अर्चयन्ति न भक्तितः दुग्धदात्रीति गौर्गेहे पोष्यते न तु धर्मतः. गुरु करतो, पण कोणता गुरु करतो? ज्याचा मठ मोठा आहे त्याचा तो गुरु. ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन केले की मठ मोठा आहे, भंडारे चांगले चालतात, उत्सव महोत्सव पुष्कळ आहे, पुष्कळ शिष्य आहेत, काही कमी पडत नाही. कारण असं आहे, हा मार्गच असा आहे. आपण नावं ठेवा, शिव्या द्या, काय असू दे असो, तीन गोष्टी इथं आपोआप मिळतात. म्हणे राम नाम में तीन गुण है, सब जन लागत पा, खाने को तो अच्छा मिले. आता अंते बैकुंठ जाओ और न जाओ, दोन गोष्टी तर नक्की आहे. म्हणजे मेजॉरिटी तर आपल्या पक्षाची आहे, तीन पैकी दोन नक्की पदरात पडतात, तिसऱ्याचं काय असेल ते असेल, कुणी पाहिलंय? तेव्हा देवाचं नाव घेतलं की नमस्कार करतात लोक. नको म्हटलं तरी करतात, करून घेतो म्हटलं तरी करतात, कर म्हणलं तरी करतात. नको म्हणणाऱ्याच्या पायाचे अंगठे सुचतात, इतक्या प्रेमानं नमस्कार करतात लोक. तेव्हा हे तर होतच, सबजन लागत पाव, खाने को तो अच्छा मिले. कधीही पंचायत सामान्यता पडत नाही, उदरनिर्वाह चांगला होतो, चांगल्याचाही होतो आणि दांभिकाचाही होतो, दांभिकाचा तर आणखीन चांगला होतो, तर ती अडचण नाही. आणि असं असल्यामुळं ज्या गुरुच्या भूती या तऱ्हेचा परिवार आहे, हजारो लाखो ज्याचे भक्त, मग ते गतानुगतिक झाल्यामुळं हा गुरु बरा दिसतो का? पुष्कळ लोक त्याला मानतात. असं आहे, वर दिसतो तसा आत असतो की नाही कोणाला ठेवू. ऊपर की तो खूप बनी है, अंदर की तो राम जाने. खरा गुरु लोकांना पटतोच असंही नाही, लोकांना आवड असते ती काही आणखीन गमतीचीच असते. एक त्या मच्छिंद्र आणि गोरखांची गोष्ट सांगतात.
म्हणजे गमतीची गोष्ट आहे. गोरखनाथ मच्छिंद्रनाथ मोठे विरक्त होते. कोण अधिक विरक्त होता आणि कोण कमी विरक्त होता हे सांगणं कठीण आहे. अशी विरक्त होते, कारण उलट सुलट कथा आहेत. आणि त्या सगळ्या कथा बहुधा अशा आहेत की गोरखनाथाने मच्छिंद्रनाथांना ठिकाणावर आणलं आहे ते चुकत असताना असं वर्णन. हे काय आहे? शिष्याचं मोठेपण जाहीर करण्याचं लाघव आहे गुरुचं. आपल्याकडे कमीपणा घेऊन अशा कथा प्रसिद्ध झाल्या तरी चालतील, पण माझा शिष्य जगामध्ये मोठा होऊ दे ही भावना याच्या मागे आहे. मच्छिंद्रनाथ खरंच तसे आसक्त होते असं समजायचं काही कारण नाही. पण कथा अशी आहे मात्र खाली किती म्हणे त्या स्त्री राज्यातून परत येत असताना त्या तिथल्या राणीनं 2 विटा दिल्या म्हणले सोन्याच्या. आणि मच्छिंद्रनाथ जाता येता विचारायला लागले जंगलात, गोरख ह्या कोई डर है? गोरख ह्या कोई डर है? गोरखाच्या लक्षात येईना की यांना डर कशाचा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके. आम्ही असे आहो उर्ध्वाचे ब्रह्मणेनमा की आमच्या जवळ यायला चोराला भीती वाटते. आणि हे आमचे योगेश्वर विरक्तांचे मुकुटमणी ह्या कोई डर है, ह्या कोई डर है कशाकरता विचारतात? काय भानगडे? गुरुजी पुढे स्नानाला गेले असताना यांनी त्यांच्या झोळ्यात चापवून पाहिल्या, त्या सोन्याच्या विटा निघाल्या मोठ्यातून, 1 किलो वजनाची तरी आहे. आता याच्या लक्षात आलं गोरखांच्या की याला उद्देश पडले डर आहे विचारतात. त्यांनी उचलल्या आणि डोहात फेकून, आणि दुसऱ्या वजन कळेल ना म्हणून दुसऱ्या 2 आणखीन थोड्या मोठ्या विटा घेऊन त्यात शिंदिल्या. त्यांनी धुळी खायला अडकवली. पुन्हा जरा दाट जंगल लागलं, निर्मनुष्य प्रदेश लागला. मच्छिंद्रनाथाने विचारलं, बेटा गोरख ह्या कोई डर है? गोरखनाथ म्हणले म्हणे की गुरुजी डर तो पीछे छूट गया बोले. हे सगळं मागे राहिलं. म्हणजे काय मागे राहिलं? म्हणजे ज्याच्याकरता तुम्ही डर आहे का विचारत होता ते सगळं मागे राहिलं म्हणले. आता त्यांनी झोळी उडून बघितली, त्यात सोनं कुठे विटा? काय मूर्ख आहेस म्हणाले. अरे बाबा, असं जवळ असलं तर लोक विचारतात, नाही तर कोण विचारतील? आपण तर गोसावी ठरलो, काहीतरी आपली पोटरपणाची व्यवस्था केली पाहिजे का नाही? हा काय मूर्खपणा आहे? ते काय नाही म्हणायचं विटा घेऊन परत. गोरखनाथ असल्यामुळे महाराज का लाघव करताय? माझी विद्या शिल्लक आहे की नाही बघायचंय का आपल्याला? त्यांनी विभूती घेतली, सगळं लहानशी टेकडी होती त्या टेकडीवर टाकून दिली, सगळी टेकडी सोन्याची झाली म्हणे. मच्छिंद्रनाथाने गोरखनाथा आलिंगन दिलं, बेटा आनंद आहे, माझी विद्या तू चांगली सांभाळीस म्हणाले. आता पुन्हा पहिल्या सगळं करून ठेव, नाही तर मारामारी इथं रोज होती. अशा पुष्कळ कथा प्रसिद्ध आहेत की ज्यात मच्छिंद्रनाथांच्या मोठेपणाला थोडा बाध येतो आणि गोरखनाथ मोठे ठरतात. मला असं म्हणायचं आहे की ह्या कथा मच्छिंद्रनाथांनी मुद्दाम घडवल्या आहेत की आपल्या गोरखाचं असं कौतुक व्हावं म्हणून वेड पांघरून ते त्या याच्या पेडगावाला जातात तशी शिरलेली आहेत. असे मच्छिंद्र गोरख एकदा यातून हिंडत असताना रोज गोरख भिक्षा मागून आणायचा आणि दोघं मिळून भिक्षा खायचे. एक दिवस मच्छिंद्राला लहर आली, म्हणजे गोरख नेहमी तूच जाऊन भिक्षा मागून येतोस, तू आता बाकीची तयारी कर, मी जाऊन भिक्षा मागून येतो. कोरान्नाची भिक्षा मागायची, कोरडं अन्न घ्यायचं, पीठ म्हणा, तांदूळ म्हणा, डाळ म्हणा असं. आता मच्छिंद्रनाथ छोटी मच्छिंद्रनाथ ते म्हणले घरघर हिंडावं हा काय उद्योग आहे? एका घरी जावं, पीठ मागून घेऊन यावं. म्हणून एका घरी गेले, एक बाई पुढे आली, त्यांनी आल्लाख म्हटल्याबरोबर तिने आपलं चिमूटभर पीठ आणलं. असं आहे, माणसं देतात नाही असं नाही, पण धोरण पाहून देतात. आता ते बहुतेक फ्लॅट सिस्टीम मध्ये ते सगळंच गेलं म्हणा, पण जेव्हा घरं होती त्या भिकाऱ्याकरता एक कोनाडा असायचा भिक्षा घेण्याकरता, त्यामध्ये काहीतरी घालून ठेवलं असेल त्या कोनाड्यातल्या मडक्यामध्ये, आणि घरात सगळ्यात जे लहान मुलं असेल त्यानं ते वाढायचं. त्याची हौस फिरते, कमी जातं, हात लहान असल्यामुळं, दोन्ही फायदा. शास्त्रानं देयमच्या मागे सांगत असताना ह्रियादेयम, भियादेयम, श्रद्धयादेयम, अश्रद्धयादेयम, श्रियादेयम, संविदादेयम असं सांगितलंय. द्यायचं ते आपल्या ऐश्वर्याला, वैभवाला पाहून दिलं पाहिजे. दिल्यासारखं वाटावं, केल्यासारखं वाटावं असं होता कामा नये. या मौलीनं आपलं नेहमीप्रमाणे मुठभर आणलं पीठ. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माय मला एक शेरभर पीठ दे.
मी आता वयस्कर झालो म्हणले सगळ्या गावामध्ये काही हिंडता यायचं नाही मला, एक शेरभर पीठ दे. ती म्हणजे शेरभर पीठ तुझ्या बापाची पेंड आहे. म्हणजे माय मी फुकट म्हणत नाही, खरंच तुझं कल्याण करीन, तुला म्हटलंच तर परम ब्रह्म दाखवतो, पण मला तेवढं पीठ दे. ते ब्रह्म दाखवतो म्हणल्यावर ती आणखीन चिडली. ती म्हणजे मेल्या, शेरभर पिठात जर ब्रह्म मिळालं असतं तू कशाला भीक मागे थिंडला असता. साधं तर्कशास्त्र आहे तिचं. तिने हाकलून दिलं. अशी 2-4 घरं झाली. आता गावातली पोरं लागली मागं, हे शेरभर पिठाचं ब्रह्म चालले म्हणजे, हे शेरभर पिठाचं ब्रह्म चालले. वैतागले मच्छिंद्रनाथ, परत आले, कपाळाला हात लावायला बसले खाली. गोरख, आपल्या ब्रह्मज्ञानाची लोकांना काही किंमत नाही म्हणे. ब्रह्म दाखवतो म्हणलं, तुम्ही मागून घ्यायला तयार नाही. म्हणाले काय करा, काय झालं गुरुजी, असं कोणाला ब्रह्म नको म्हणले, कशाला आपण राख लावली अंगाला, कशाला गावात फिरतो म्हणाले. नापृष्ठ कस्यचित ब्रूयात असं शास्त्र सांगतं, आणि आपण लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करतो, हे सगळं व्यर्थ आहे म्हणाले. काही अर्थ नाही, आपण जंगलात असतो तेच बरे असते. गोरखनाथ म्हणले लोकांच्यावर चिडायचं काही कारण नाही, लोकांना आवड निळ्या गोष्टीचे सांभाळून आपल्याला सांभाळून घेतलं तर काय करणार. आपण आपल्याकडे मोठेपणा पत्करला खरा. आता लेकराचा कंटाळा करून कसं झाले, कसली म्हणले लेकर यांना काय हवं असतो, मी दाखवतो म्हणलं आपल्याला काय हवं असतं. मी पुढे जातो, 1 तासाभराने आपण मागून या. गोरखनाथ पुढे आले. गावात आता वेशभूषा दोघांची सारखीच होती, नाथपंथी. ती पोरं बसलीच होती. म्हणजे का रे, मगाशी ते 100 पिठाचं ब्रह्म गेलं, आता हे किती शेर पिठाचं ब्रह्म आलं. ती पोरं लागली मागं, का तुम्ही किती शेर पिठाचे ब्रह्म. गोरखनाथाला माहित होतं काय झालंय ते सरळ गावामध्ये आले. गाव जरा मोठं होतं, एक चौक होता मध्ये मोठा. त्या चौकात उभे राहिले. खाके ती छडी काढली, त्याची वर फेकली, ती आधार राहिली. यांनी प्राणायाम केला आणि त्या छडीच्या वर एक हातभर आसन लावलं आपलं. आता तुम्हाला सांगतो, जी झिंबड उडाली. काय योगी, काय योगी, काय योगी. अरे किरकोळ चमत्कार कोणी दाखवतो तर त्याच्या मागे दाखवून माणसं लागतात. हा एवढा मोठा चमत्कार आहे की डोक्याच्या वर 4 पुरुष उंचीवर, 3 पुरुष उंचीवर छडीवर आधार राहिले गोरख योगीराज. आता तुम्हाला सांगतो, तिथे पेढ्याची फुलाची दुकान लागली. रुपयाला पेढा, 2 रुपयाला फुल झालं. लगेच पुजारी सुद्धा येऊन बसले तिथं पेढे गोळा करायला आणि प्रसाद वाटायला. 1 तास झाला, खेळाले हुडकत. आता रस्त्याला जायला वाट नाही, ही भीड गर्दी झालेली. काय म्हणून पाहायचं वर गोरखनाथ, यांना संताप, विलक्षण संतापात. म्हणजे चांडाळानं दिलेल्या विद्येचं असं प्रदर्शन मांडलं, हे काय करावं म्हणले. त्यांनी जरा लोकांना सरकारसाठी करायचा प्रयत्न केला. ज्यांनी ते पाहिले होते मच्छिंद्रनाथ आलेले, ते म्हणले गोसावड्या, ते बघ तुझा बाप, तू शेरभर पिठात ब्रह्मनिवेद वाटायला निघाला होता, हे असं असावं लागतंय, नाही तर तू. यांचा संताप अनावर झालेला ते कोणाचं ऐकलं नाही. हे कोपरखळ्या मारीत पुढे आले आणि खाली जाऊन ओरडले, गोरख गोरख. आवाज ऐकला. गोरखनाथांनी आपलं ध्यान उतरवलं, सरसर खाली आले, पाय धरले. मूर्खा म्हणाले, मी तुला विद्या शिकवली ते प्रदर्शन म्हणून म्हणती मांडण्याकरता. अरे सिद्धी ह्या या मार्गावरच्या एक टप्पे असतात. हे सिद्धीला टप्प्या स्वीकारणं म्हणजे काय माहितीये का, सिद्धीमध्ये गुंतून धरणं म्हणजे काय माहितीये का, मैलाच्या दगडाला मिठी मारून बसण्यासारखं आहे. आपला प्रवास किती व्हायचा आहे, किती राहिला आहे, हे या मार्गाने कळतं. ते सिद्धी त्याच्या उपयोगी पडतात की इतके आपण आलो, आता इतकं पुढे जायचंय, तू तिथेच घालून पडलास आणि त्याचं प्रदर्शन मानतोस पुन्हा. गोरखनाथ थरथर कापत होती. महाराज शांत व्हा. काय शांत हो म्हणाले, तुझ्याविषयी मला मोठी अपेक्षा होती, झालं यांचा काही पारा उतरेच ना. शेवटी थोड्या वेळाने शांत झाले. गोरख काय म्हणाले, महाराज आपण संवाद विसरलात का, लोकांना काय हवंय ते मी आपल्याला दाखव. लोकांना खरं नको, नक्कल हवी. मी आपल्याला या संदर्भात सांगतोय की असं असल्यामुळं या मार्गाला वळणारे लोक पुष्कळ. महंतीचा लोभ, ऐश्वर्याचा लोभ, लोकेशनापुरी होणं, हे सगळं होत असल्यामुळं मग हा मनुष्य असा आहे, त्याच्या संप्रदायात गेलं म्हणजे आणखीन चांगलं होईल म्हणून त्या मार्गाला लागणं, असे लोक पुष्कळ. दूध देते तोपर्यंत गाय पाळणाऱ्या लोकांना कमी नसतं गोरक्षण म्हणून. दूध संपलं की विकली जाते ती. तसं गुरुचंही होतं. म्हणून महाराज म्हणतात की असं काय ज्याला गुरु हवा असेल त्याचं काय असेल ते निराळं, पण आत्मस्वरूप जर पाहायचं असेल, आत्मस्वरूपा पाहणे असल्या दर्पण घ्या गुरु हाती. आत्मस्वरूपा
आणि म्हणून शास्त्र असं सांगतं की हे दर्शन ईश्वराला सुद्धा शक्य नाही, परमात्मा सुद्धा हे करू शकत नाही, त्याला गुरुच लागतो. आणि यासाठी ईश्वरापेक्षा सुद्धा गुरुची महती जास्त आहे. गुरु गोविंद दोनो खडे काके लागो पाव, बलिहारी गुरु आपकी गोविंदिया दिखाव म्हणून गुरुचे पाय धरायचे असतात. संतांचं महात्म्य गाताना तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, करिता देवतार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे हरते. पण दोष न पाहता हृदयाशी धरून त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखवणं हे गुरुला शक्य आहे. ईश्वर ये यथामाम प्रपद्यंतेवाला आहे. गुरु क्षमाशील असू शकतो, त्यानं असावं की नाही आणि त्यानं असलंच पाहिजे असं शिष्यानं म्हणावं की नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण असू शकतो. म्हणून जर कारण असं आहे इथे इतक्या गोष्टी होतात, इतकं समजावून सांगावं लागतं, साधनेमध्ये इतके वेळा मार्गदर्शन करावं लागतं की बाकी दुसरं कुणीही मायाने करत नाही. जसं शुश्रूषा आई जितक्या प्रेमानं करते तितक्या दुसरं कोणी करू शकत नाही, तसं परमार्थ मार्गातली शुश्रूषा गुरु जितक्या प्रेमानं करतो तितका दुसरा कोणी करू शकत नाही. म्हणून आत्मस्वरूप जर पाहायचं असेल तर सद्गुरूला शरण गेलंच पाहिजे. यासाठी आपल्याकडे असं म्हटलं आहे, परब्रह्म म्हणून सगळ्या जगामध्ये ज्याला परब्रह्म म्हणता येईल असा एकटा सद्गुरू आहे. म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. की सर्वस्व आपला गुरु आहे, पण तो असतोच. मानलं तर कल्याण होतं, नाही मानलं तर होत नाही, एवढाच फरक, त्याच्यात फरक पडत नाही. तो आपल्या ठिकाणी पूर्णच असतो. मी आपल्याला एक आख्यान सांगतो की ज्यावरून गुरुची ही जी महती आहे, गुरुची जी योग्यता आहे, गुरुच्या दर्शनाचं जे महत्व आहे ते आपल्या लक्षात येईल. कुंडलिक वरदा हरी सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. काल रात्रीपर्यंत निधी संकलनाचं काम कोटपर्यंत येऊन पोचलंय त्याचा आकडा सांगतो. 24,588 रुपये 5 पैसे हे काल रात्रीपर्यंत आमच्या इथे जमा झालेले आहेत. आपल्याला वाटेल खूप मोठी रक्कम आहे, पण आम्हाला याच्यात समाधान नाही. याच्यापेक्षा खूप जास्त काढायला पाहिजे. आपण गेले 4-5 दिवस या ठिकाणी येतो आहोत. हा निधी कशासाठी आहे याच्याबद्दल ऐकतो आहोत, परंतु रक्कम आपणहून पुढे येऊन देण्यासाठी म्हणून, या सत्कार्याला मदत करण्यासाठी म्हणून आपण आणखी उत्स्फूर्तपणे जितक्या जास्तीत जास्त संख्येनं पुढे यायला पाहिजे तितका प्रतिसाद मला तरी याच्यात समाधान नसल्याकडे नाही असं म्हणावंसारखं वाटतं. अजून मिळालेलं नाही. त्याच्या पुढे मिळेल आशा नक्की आहे. दुसरं, काही मंडळी भेटली असताना असं सांगतात की ह्या अध्यासनाच्या कार्यासाठी म्हणून आम्ही मदत करायला तयार आहोत, कार्यकर्ते म्हणून मदत करायला तयार आहोत. आमच्याजवळ काही वेळ आहे आणि करायची इच्छा आहे. तर हे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी म्हणून आम्ही एक योजना आखतो. पण त्यातलं पहिलं पथ्य जे आहे कार्यकर्त्याच्या बाबतीतलं, की कार्यकर्ता तोच होऊ शकतो की जो ह्या ठिकाणी आपला सहभाग देऊन
मग दुसऱ्याला उद्युक्त करतो तोच कार्यकर्ता होऊ शकतो. करुणा मराठे यांच्यातर्फे श्रीयुत माधव मराठे यांनी पुढे येऊन आपले 501 रुपये द्यावे. श्रीमती मीरा सदाशिव जोशी, कौस्तुभ बंगला, 500 रुपये. त्या पुढे येणार नाहीत म्हणून म्हणाल्या होत्या, पण मी हा निधी त्यांच्यातर्फे देतो. लता बाळकृष्ण वझे यांनी 1001 रुपये दिलेले आहेत. ते त्यांनी आप्पांच्या हस्ते द्यावे. देवदेवेश्वर संस्थान पर्वती यांच्या माजी विश्वस्त सौ चंपूताई गोखले यांनी 1001 रुपयाचा धनादेश इथे दिलेला आहे. आल्या असतील त्या तर त्यांनी आपल्या हाताने द्यावं. त्यांच्या वतीनं मी देतो. हे 2 चेक आणखीन 1001 रुपयाचे माझ्याकडे आलेले आहेत. VM जोग आणि कंपनीचे श्रीयुत विष्णुपंत जोग त्यांनी पुढे येऊन हा देण्याचा आधी नकार दिलेला आहे, पण मी त्यांच्या वतीनं हा चेक आपणच्या हस्ते देतो. तसेच त्यांच्या पत्नी विष्णुपंत जोगांचा हाही 1001 रुपयाचा आणखीन एक धनादेश मी देतो. एक प्रथितयश शेतकरी श्रीयुत गणेश पंत दाते, बारामती द्राक्ष सम्राट अशी ज्यांनी पदवी मिळवली, अशाने आपला 5000 रुपयांचा संकल्प या ठिकाणी सोडलेला आहे धनादेश देण्याचा. टाळ्या नाहीत. कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगडू महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्या 5000 संकल्पापैकी आज 2000चा धनादेश ताई राजवाडे या देतील. ताई नजीकच्या काळात 2-4 दिवसामध्ये उरलेले पैसे ते आपल्याला देणार आहेत. कुमारी मीना भावे यांच्याकडून आत्ताच पाकिट आलंय, मी उघडून पाहिलेलं नाही. 1001. तसंच नारायण रामकृष्ण भानू यांच्यातर्फे 1001. आधी सांगितलेलीच होती की कीर्तनाच्या आख्यानाच्या अखेरेला अनंत अपराधांच्या राशी हे पद पूर्ण झाल्याशिवाय आपण जागा सोडायची नाही. हेची दान देगा देवा या पदाला सेवा सुरुवात होईल त्याच वेळेला उठून उभं राहायचे. माता भगिनींना हात जोडून ही नम्र विनंती आहे.
पंढरी विमल चंद्रभागातली जिथे जग निठे उनी कर विठे उभा श्रीहरी असे सतत राहिला पदनता सतारावया म्हणून परमादरे नमितच्या पदा नामया. नामदेवांच्या चरित्रातला एक महत्वाचा भाग मी आपल्याला सांगणार आहे. नामदेव परमेश्वराचे फार लाडके भक्त होते. असं आहे, भक्त योग्यतेत जरी सारखे असले तरी प्रकृतीभेद असतो, आपल्याला माहिती आहे. स्वरूपी मिळालेले भले असोत पण वेगळाले दिसतात. तेव्हा नामदेव हे मोठे लढिवाळ भक्त होते आणि त्यांच्या पूर्वसंस्कारानं आई वडिलांच्या मार्गदर्शनाने म्हणा किंवा घरच्या कुटुंबातल्या भक्तिमार्गामुळे म्हणा, लहानपणापासून नामदेवांना परमेश्वर भक्तीचं वेड होतं आणि ते असं बाल हट्टासारखं वेड होतं. त्यांच्या अगदी आरंभाच्या एक गोष्ट सांगतात की दामाशेट्टी रोज देवाला नैवेद्य दाखवत असत आणि मग प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करीत असत. एकदा दामाशेट्टी कुठे गावाला गेले होते आणि आईने सांगितलं, बाळ नाम्या देवाला नैवेद्य घेऊन ये. हे लहान ते म्हणजे आई देवाला नैवेद्य द्यायचं म्हणजे काय करायचं आणि मी देवाला खाऊ घालून आणायचं. त्यांनी तेवढंच लक्षात ठेवलं
आणि ते जे आईनं दिलं होतं वाटेमध्ये ते घेऊन गेले नामदेव, देवापुढे ठेवलं. त्यावेळेला देवळात एवढी गर्दी होत नसे, जुनी गोष्ट आहे. आणि नामदेव देव तेव्हा खात्याची वाट बघत बसले. आता देवाला अर्पण केलेला नैवेद्य कधी माहितच नव्हता. आपण भाषा मोठी प्रामाणिक वापरतो, देवाला नैवेद्य दाखवतो, खायचा असतो आपण. तेव्हा देवाने काही हालचाल केली नाही. नामदेवाने 2-4 मिनिटं वाट बघितली. म्हणजे देवाला खाणं तरी देव खाईनात. हे म्हणले देवा जर खाल्लं नाही तर आई मला मारेल, तू खातो का डोकं आपटून घेऊ. देव प्रगट झाले आणि ते खाल्लं. म्हणे मी आपल्या एवढ्याकडे सांगतो की असं बालपणापासून नामदेवाचं हे असं लढिवाळपण आहे. आणि ते प्रौढ झाले तरी गेले नाही, ते तसेच लढिवाळ राहिले. काही दिवस देव गप्प बसले. आपण जो जो वर्ष जायला लागली तो यांचा लढिवाळपणा कमी व्हायच्या ऐवजी वाढायलाच लागला. एक दिवस देव बसले होते असे नामदेवाला जवळ घेऊन. म्हणजे नाम्या तुला एक जीवाची गोष्ट सांगू का म्हणाले. जरी वाजवी मी कीर्तनात मागे, जरी वाजवी मी कीर्तनात मागे, उभा राहून या काळ तुझा संगे, परिणता ही पुरुषार्थ यात झाला, परिणता ही पुरुषार्थ यात झाला, सगुण भक्तीचा खेळ मात्र केला रे, सगुण भक्तीचा खेळ मात्र केला रे. नामदेवा मी तुझ्या कीर्तनामध्ये 7 करीला उभा राहतो, तू म्हणशील तसं ऐकतो, बैस म्हणजे बसतो, उठ म्हणजे उठतो. त्याचा परिणाम असा झाला म्हणाले याच्या आणखीन पलीकडे काय याची तुला जाणीवच आहे. तुझे लाड मी पुरवतो, तू शेफारल्यासारखा झालायस म्हणाले. हे बरं नाही, आपली प्रगती करून घे. तुला प्रगती करून म्हणजे काय ते सुद्धा तुला कळायचं नाही म्हणाले. गुरुला शरण गेलं पाहिजे. जा गुरुची शरण धनी आता रे, जा गुरुची, जा गुरुची शरण धनी आता रे, जा गुरुची. सद्गुरु तुम्ही समर्थ कोणी, नाही तारण्यात द्वैता रे, जा गुरुची, जा गुरुची शरण धनी आता रे, जा गुरुची. सूर्यप्रभेच्या वाचले जैसे नये जगाची पाहता रे, जा गुरुची, जा गुरुची शरण धनी आता रे, जा गुरुची. तुझला नाम्या मुळे नच कळली, तुझला नाम्या मुळे नच कळली, माझी कशी व्यापकता रे, जा गुरुची, जा गुरुची शरण धनी आता रे, जा गुरुची. गुरु कृपेचा चक्षु न जाते, तो अंधळ्या हुई पडता रे, जा गुरुची, जा गुरुची शरण धनी आता रे, जा गुरुची. गणू म्हणे झाला खिन्न मनामध्ये, गणू म्हणे झाला खिन्न मनामध्ये, भक्त हरी वदता रे, जा गुरुची, जा गुरुची शरण धनी आता रे, जा गुरुची. तुला कळायचंच नाही म्हणजे हे काय प्रकरण आहे.